मुंबई महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू व्हायच्या आधीच महायुतीमध्ये धग उसळायला लागलेली आहे. वरवर पाहता शिवसेना भाजपची युती ठरल्याचं चित्र दिसतंय. नेते एकत्र कॉपी घेताना दिसत आहेत, हसत खेळत कॅमेरा समोर येत आहेत. पण पडद्यामागं मात्र खऱ्या अर्थानं तलवारी उपसल्या गेल्यात. कारण प्रश्न साधा नाही. प्रश्न आहे सत्तेचा, वर्चस्वाचा आणि मुंबईवरच्या हुकुमतीचा. शिंदेची शिवसेना थेट 50-50च्या फॉर्म्युलावर पुढे सरकते, तर भाजप 150 पेक्षा जास्त जागांवर दावा ठोकते. म्हणजेच एकाच मैदानात दोन मोठे भाऊ आणि भाई आमने सामने आलेत. नगरपालिका निवडणुकात एकमेकांवर चालवलेली धूळ अजूनही खाली बसलेली नाही. तोच आता बीएमसी साठी नव्या संघर्षाची नांदी झालेली आहे. ही युती खरंच मनापासून आहे की फक्त निवडणुकांपुरतीची सोय? जागा वाटपाच्या भांडणात महायुती तुटणार की शेवटच्या क्षणी समझोता होणार? आणि या सगळ्या गोंधळात शांत बसलेले उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबईत गेम पलटवणार का? बीएमसीची ही लढाई केवळ महापालिकेची नाही, ती महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य ठरवणारी आहे. कारण इथे एक चूक आणि सगळा डाव उलटा पडू शकतो. नेमकं ते कसं, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. राजकारणात हात मिळवणे म्हणजे सगळं काही आलबेल झालं असा सरळ अर्थ काढता येत नाही. अनेकदा ही हात मिळवणी कॅमेरा समोरची असते आणि खरी लढाई ही पडद्यामागं सुरू असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात नेमकी हीच परिस्थिती पाहायला मिळते. युतीचं ठरलंय हे दाखवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असला तरी खरा प्रश्न आहे तो जागा वाटपाचा, वर्चस्वाचा आणि भविष्यातील नेतृत्वाचा. नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र दिसले. रेशीम बागेत डॉक्टर हेडगेवारांच्या स्मृतीस्थळावर एकत्र दर्शन, त्यानंतर कॉफी, चर्चा आणि एकत्र बाहेर पडणं ही दृश्य योगायोगानं घडलेली नव्हती, तर मुद्दाम दिलेला राजकीय संकेत होता. हा संकेत एकच होता की महायुतीत सगळं काही ठीक आहे. पण प्रश्न असा आहे की हे ठीक आहे बाहेर पुरतं आहे की आतूनही तसंच आहे? नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये जे चित्र दिसलं त्याने महायुतीतील ताणतणाव उघडपणे समोर आणले. एका सरकारमध्ये असलेले भाजप आणि शिवसेना प्रत्यक्ष मैदानात मात्र एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनले होते. उमेदवार फोडाफोडी, एकमेकांवर आरोप, थेट नेत्यांवर टीका, कार्यकर्त्यांची खेचाखेच, यामुळे काही काळ युती तुटते की काय अशी चर्चा सुरू झाली होती. याच काळात एकनाथ शिंदे यांनी दिल्ली गाठून अमित शहांची भेट घेतली. महाराष्ट्र भाजप विरोधात नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा झाल्या. त्या टप्प्यावर सत्ताधारी महायुतीत सर्व काही आलबेल नाही हे स्पष्टपणे दिसत होतं. मात्र मतदान पार पडलं, निकाल लागायला वेळ आहे आणि निवडणुकीचा धुळा खाली बसला. आता सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालंय ते मुंबई महानगरपालिकेवर. मुंबई महानगरपालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही, तर ती सत्ता, पैसा आणि राजकीय प्रभावाचं केंद्र आहे. हजारो कोटींचा अर्थसंकल्प, मुंबई शहरावरचा प्रशासकीय ताबा आणि भविष्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी, या सगळ्यांमुळं बीएमसीची निवडणूक दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे. त्यामुळंच भाजप आणि शिवसेना दोघेही एक इंचही माघार घ्यायला तयार नाही. शिंदे गटाची शिवसेना सध्या 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या दाव्यामागे स्पष्ट गणित आहे. धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले सुमारे 125 नगरसेवक, मुंबईतील शिवसेनेची जुनी संघटनात्मक पकड आणि आम्हीच खरी शिवसेना हा मुद्दा जिवंत ठेवण्याची गरज. त्यामुळे ज्या जागांवर सध्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत त्या जागा सोडण्यास शिंदे गट तयार नाही. त्यांना वाटतं की भाजपने मोठा भाऊ असल्याची भूमिका घेतली तर शिवसेना कमकुवत ठरेल. दुसरीकडे भाजपनेही मुंबईत मोठी तयारी सुरू केली. 150हून अधिक जागांवर भाजप लढण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. विधानसभा निवडणुकातील यश, शहरी मतदारांमध्ये वाढलेली स्वीकार्यता आणि केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा आत्मविश्वास यामुळे भाजप आता केवळ भागीदार म्हणून नव्हे तर प्रमुख शक्ती म्हणून पुढे येऊ पाहतोय. त्यामुळेच शिवसेनेचा 50-50 फॉर्म्युला भाजपसाठी सहज स्वीकारण्यासारखा नाही. आगामी काही दिवसात जागा वाटपासाठी महायुतीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपकडून 4
तर शिवसेनेकडून 6 नेते सहभागी होणार आहेत. ही चर्चा केवळ आकड्यांपुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यामध्ये वर्चस्व, प्रभाव आणि भविष्यातील राजकीय दिशा यांचा हिशोब मांडला जाणार आहे. दोन्ही बाजू आपली ताकद, आपली गरज आणि आपली अट टेबलावर ठेवतील. अशा परिस्थितीत तडजोड होणार की संघर्ष वाढणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये एक शांतपणे पण बारकाईने पाहणारा घटक म्हणजे उद्धव ठाकरे. जर भाजप आणि शिंदे गटात जागा वाटपावरून मतभेद वाढले, कार्यकर्ते नाराज झाले किंवा बंडखोरी झाली, तर त्याचा थेट फायदा ठाकरे गटाला होऊ शकतो. मुंबईत अजूनही भावनिक मुद्दे, मराठी अस्मिता आणि मूळ शिवसेना ही ओळख प्रभावी आहे. त्यामुळं महायुतीतील छोटासा तणावही ठाकरे गटासाठी संधी ठरू शकतो. त्यामुळेच भाजप आणि शिंदे गटासाठी ही निवडणूक तारेवरची कसरत ठरणार आहे. बाहेर एकतेचं चित्र दाखवायचं, पण आतून आपला वर चष्मा राखायचा हे आव्हान दोघांसमोर आहे. शेवटी प्रश्न एकच उरतो आणि तो म्हणजे भाजप आणि शिवसेना मतभेद विसरून खरोखरच एक दिलाने लढणार का, की जागा वाटपाच्या भांडणात युती आतूनच पोखरली जाणार. मुंबई महापालिकेची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची नाही, तर महाराष्ट्राच्या पुढील राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. युती जरी ठरली असली तरी खरी राजकीय लढाई आता सुरू झालेली असो. यांच्या भांडणात कोण जिंकणं हे येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहायला मिळेल. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येता येतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची